जय भीम जय शिवराय मित्रांनो 3 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय उच्च न्यायालय दिल्ली उच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे की जर एखाद्या लॉ स्टुडंटची अटेंडन्स कमी असेल तर या कारणावरून त्याला एक्झाम देण्यापासून आपण थांबवू शकत नाही किंवा कोणी थांबवू शकत नाही. अशा प्रकारचा तो निर्णय आहे. आपण ती पोस्ट पाहिलेली आहे, सर्वत्र व्हायरल झाली आहे, बरेचसे त्याच्यावर व्हिडिओ बनलेले आहेत. पण मला असं वाटतं की त्याच्यामुळे काही लोकांना एक मिसकन्सेप्शन झालेलं आहे की आता आपल्याला कॉलेजमध्ये जायची गरज नाही किंवा लेक्चर अटेंड करायची आता गरज नाही आहे. नाही केलं तरी आपल्याला एक्झामला बसू देतील किंवा आपल्याला तो कोणी थांबवणार नाही. तर मित्रांनो, तसं नाही आहे. तुम्हाला एंटायर जे जजमेंट आहे दिल्ली हायकोर्टाचं ते वाचणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की जे BCIचे नियम आहेत त्याच्या पलीकडे जाऊन कोणत्याही कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीला नवीन निकष किंवा नियम करू शकत नाहीत ते. उदाहरण द्यायचं झालं तर जर BCIने सांगितलेलं आहे की 75% अटेंडन्स ही कंपल्सरी आहे, तर त्याच्या पलीकडे जाऊन कोणतंही कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी आपल्या विद्यार्थ्यांना हे नाही सांगू शकत की आम्हाला 90% अटेंडन्स पाहिजे. हे त्यांना करण्याचा अधिकार नाही. त्याचसोबत त्या जजमेंटमध्ये माननीय न्यायालयाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की BCIला की तुम्ही तुमचे जे निकष आहेत ते थोडे मॉडिफाय करा, जेणेकरून तो लॉ स्टुडंटवरचा जो येणारा मेंटल जो प्रेशर आहे तो कमी होईल. परंतु जिथपर्यंत ते मॉडिफाय होत नाही नियम मित्रांनो, तिथपर्यंत जे रेग्युलर नियम आहेत जे आता प्रेझेंटली आहेत तेच तुम्हाला फॉलो करावे लागतील. कॉलेजला जावं लागेल, लेक्चर अटेंड करावं लागेल, अदर ॲक्टिव्हिटीज पूर्ण कराव्या लागतील. तर माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, यू शूड रीड एंटायर जजमेंट. थँक्यू. जय भीम.